श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीजमध्ये आपले स्वागत आहे। आज हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की बऱ्याच लोकांचे फोन आले की ताई एकादशीला किंवा चतुर्थीला लग्न करू नये का? तर काही वेळेस तर पंचांगात सुद्धा याचे मुहूर्त दिलेले आहेत, पण पूर्वीपासून आपण म्हणतोय की चतुर्थीला किंवा एकादशीला लग्न करत नाहीत। तर त्याचं जर कारण पाहायचं झालं तर शास्त्रोक्त पद्धतीने पाहिलं तर एकादशीला विष्णू हे निद्रावस्थेत असतात, त्यामुळे हे लग्न करावे टाळावे। आणि चतुर्थी ही रिक्ता तिथी आहे, म्हणजेच रिकामी होणारी, शक्यतो चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या रिक्ता तिथी मानल्या आहेत, त्यामुळे या दिवशी शुभ कार्य करणं टाळावं। आणि या दिवशी शक्यतो कर्ज तुम्ही नील करा, म्हणजे जर तुम्ही या दिवशी कर्जाचे थोडे जरी पैसे दिले तर तुमचं कर्ज पटापट नील होतं असं म्हणतात। आणि दुसरं जर आपण कारण पाहायचं झालं प्रॅक्टिकली तर चतुर्थी आणि एकादशीला बहुतेक सगळ्यांचे उपवास असतात। एकादशीला तर त्या दिवशी लोक जेवत सुद्धा नाही, दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात आणि त्या दिवशी भात सुद्धा खात नाही। आणि चतुर्थी पण आपण चंद्रोदय पाहिल्यानंतरच आपण उपवास सोडतो। तर अशी दोन्ही कारणं पाहिली तर त्या दोन्ही कारणानुसार शक्यतो लग्न टाळतो। त्याच्यानंतर एकादशा पण दोन असतात, मग त्यातली स्मार्त एकादशी जी आहे त्यावेळी लग्न करत नाही, आणि भागवत एकादशी असली तर त्या दिवशी मुहूर्त असेल तर ते लग्न आपण करतो। दाते पंचांगात आणि इतर कोणत्या आणखीन बऱ्याच पंचांगात बाकी माहिती दिलेली असते। काही वेळेस जर पृथ्वीवर अग्नी असेल तरी सुद्धा लग्न लावलं जातं, मग त्यावेळेस चतुर्थी किंवा एकादशी पाहत नाही। तर तुम्ही तुमच्या ब्राह्मणांना विचारून लग्नाचा मुहूर्त नक्की पाहू शकता। धन्यवाद।